महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने डिसेंबर 2025 केंद्र क्रमांक 21 व 14 अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. ही शिक्षण परिषद महानगरपालिका शाळा क्रमांक 21 कार्बन नाका शिवाजीनगर नाशिक येथे सकाळी 10:30 ते 2 या वेळेत पार पडली. माननीय प्राचार्य डायट नाशिक तसेच माननीय प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग नाशिक यांच्या आदेशानुसार आयोजित आणि केंद्रस्तरीय मूल्यवर्धित शिक्षण छान व्यवस्थित पार पडले आहे. करण्यात आलेल्या व शिक्षण परिषदेस केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन प्रस्तावना व मागील शिक्षण परिषदेचा आढावा श्री रत्नेश चौधरी यांनी सादर केला. शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सकारात्मक शिस्त या विषयावर श्री कमलेश खैरनार यांनी मार्गदर्शन केले. सर्वांगीण विकासासाठी शिस्तीचे महत्त्व विशद केले. मराठी अध्यापन कौशल्य या विषयावर श्री उत्तम गर्दे यांनी प्रभावी अध्यापन पद्धती व नवोपक्रम यावर मार्गदर्शन केले. तसेच मापन या विषयावर श्री चांगदेव सोमाशे मुख्याध्यापक मनपा शाळा क्रमांक 21 यांनी उपयुक्त माहिती दिली. खूप कमी वेळ बोलणार आहे. मला दुसऱ्या शिक्षण परिषदेला जायचं आहे. आणि उडवशा काढल्यानंतर साधारणतः 50-100 उडवशा असतील जी काही शिक्षकांनी दिली आणि ते शिक्षण परिषदेसाठी आवश्यक तांत्रिक सहकार्य पुरवण्यात आले. यावेळी प्रशासकीय सूचना व मार्गदर्शन श्री चांगदेव सोमाशे पर्यवेक्षक यांनी केले. त्यांनी शिक्षकांना विद्यार्थी केंद्रित अध्यापनावर भर देण्याचे आवाहन केले. शिक्षण परिषदेच्या दिवशी शाळांची वेळ सकाळी 8 ते 10 अशी ठेवण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना नियमितपणे शालेय पोषण आहार देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या. शिक्षण परिषदेला कोणीही गैरहजर राहू नये अशा स्पष्ट सूचना पर्यवेक्षक यांच्याकडून देण्यात आलेल्या होत्या. ही शिक्षण परिषद यशस्वीरित्या पार पडली असून शिक्षकामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास तसेच अध्यापन प्रक्रियेत गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे असा विश्वास उपस्थितांनी केला. त्यामुळे मला कसं वाटायचं आणि त्यामुळे माझं शिकणं किंवा माझं शिक्षण जे ते खरंच सुधारलं होतं. त्याची धिंड काढली तोही चालला होता आणि धिंड काढली ते गर्दीमध्ये त्याची बायको होती. त्याच्या बायको काढला मी आलोच म्हणे तू आंघोळीला पाहिजे आपण काय म्हणे मी काय टेन्शन नक्की म्हणे एवढी फिरून आणि माझं पाणी त्याच्या अगोदर लोकांना पाठवलं प्रत्येकाला विचार तुमचा कोणाचा इंटरेस्ट असेल तुम्ही ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तुम्ही 1, 2, 3 पर्याय द्या. जर पहिल्या पर्यायाला आपल्या केंद्रातून दिला असेल माणूस दुसरा देईल पण 1, 2 झाले असेल तर तिसरा देईल असं करून आवड लक्षात घेतली. परंतु गोष्ट अशी होती की आपण केंद्र पातळीवर स्पर्धा घ्यायच्या होत्या. यामध्ये जो उत्तीर्ण झालेला असेल किंवा सिलेक्ट झाला त्याला आपण त्याचा सरावाची पर्याय पाठवायला पाहिजे होती. यानंतर पुढच्या वर्षी मात्र गावित सरांनी सूचना केल्याप्रमाणे आपण याची अंमलबजावणी करू. याचं पत्र 1 महिना अगोदर आलं होतं. सगळ्या लोकांनी आपण परिपत्रक आलं आपल्याला परिपत्रक देतात. आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो म्हणून परिपत्रक शिक्षण घेऊन आपण सिरियस घेऊ नये. जेव्हा आपल्याला कोणी सांगतं की बघ मग सरांनी सांगितलं नाही का नोंदवायचं नाही तरी भरून नको कर असं म्हणून लोकांनी त्या ही शिक्षण परिषद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.